तर विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंत आपण पाहिलं होतं प्रोकॅरियोटिक सेलबद्दल. ठीक आहे, आपण प्रोकॅरियोटिक सेलबद्दल जे काही माहिती होती त्याची आपण जनरल इन्फॉर्मेशन घेतली. ठीक आहे, प्रोकॅरियोटिक सेल काय असते, ठीक आहे, कोण डिस्कवर केली ते तर माहिती आहे आपल्याला. सेल डिस्कवर कोणी केली? रॉबर्ट हुकने. ठीक आहे, त्यानंतर आता त्यामध्ये काय काय येतं ते पाहिलं आपण. ठीक आहे, सेल वॉल किती लेअरची राहते, त्याला सेल वॉल असते तर त्याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो सेल वॉलला? सेल एन्व्हलप म्हणतो. ठीक आहे, प्रोकॅरियोटिक सेलच्या जे बाहेर काही एक लेअर राहते तिला आपण काय म्हणतो? सेल एन्व्हलप. आणि तो सेल एन्व्हलप जो राहतो तो किती लेअरचा पण राहतो? 3 लेअरचा. मग त्या लेअर कोणकोणत्या आहेत ते पाहिले आपण, कुठं आहे ते सुद्धा पाहिलं आपण. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपण प्रोकॅरियोटिक सेलबद्दल अजून काय पाहू शकतो ते आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे, तर पहा प्रोकॅरियोटिक सेलबद्दल, द सेल वॉल प्रोव्हाइड स्ट्रेंथ टू द सेल. आता जे आपण सेल वॉल पाहिल्यात, बरोबर आहे, जे काही सेल वॉल आहेत ना त्या सगळ्या काय करतात? सेलला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात. स्ट्रेंथ म्हणजे ताकद प्रोव्हाइड करतात तिला. कशाला? सेलला. आणि तिला प्रोटेक्ट सुद्धा करतात. काय करतात? प्रोटेक्ट सुद्धा करतात फ्रॉम द मेकॅनिकल इंजुरीज. इट प्रोटेक्ट द सेल फ्रॉम द मेकॅनिकल इंजुरी. जे काही मेकॅनिकल इंजुरी होऊ शकतात सेलला त्या सगळ्यांपासून वाचवण्याचं काम कोण करते? सेल वॉल करते. आणि काय करते? तिला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करते. स्ट्रेंथ म्हणजे ताकद प्रोव्हाइड करते. ठीक आहे, तर हे काम कशाचं आहे? सेल वॉलचं आहे. त्यानंतर आहे बॅक्टेरियामध्ये. आता आपण पाहिलं होतं काल की बॅक्टेरिया जो आहे तो आपण मायक्रोस्कोपमध्ये पाहू शकतो, बरोबर आहे. पण आपल्याला जर का मायक्रोस्कोपमध्ये बॅक्टेरिया चांगल्या पद्धतीनं पाहायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं? स्टेन करावं लागतं त्याला, बरोबर आहे. आणि ती स्टेनिंगची मेथड कोण डिस्कवर केली होती? हॅन्स क्रिश्चियन ग्रामनं. त्यानंतरच त्या मेथडला आपण ग्राम स्टेनिंग म्हणून नाव दिलं होतं, बरोबर आहे. हां, तर आपण आता पाहू की बॅक्टेरिया जो असतो ना, ठीक आहे, बॅक्टेरियाला बाहेरून सुद्धा सेल एन्व्हलप असते. पण बॅक्टेरियाच्या सेल एन्व्हलपच्या बाहेर, ठीक आहे, बॅक्टेरियाच्या सेल एन्व्हलपच्या बाहेर त्याला लोकोमोशन करण्यासाठी, लोकोमोशन म्हणजे फिरण्यासाठी, ठीक आहे, 2 वस्तू दिलेल्या असतात. एक सिलिया आणि दुसरा आहे फ्लॅजेला. ठीक आहे, बघा, इन बॅक्टेरिया ऑन सेल एन्व्हलप देर इज अ प्रेझेन्स ऑफ सिलिया अँड फ्लॅजेला. एकतर सिलिया असतील किंवा फ्लॅजेला असतील. आता यांचं काम काय? दे हेल्प द बॅक्टेरिया इन लोकोमोशन. ठीक आहे, बॅक्टेरियाला हेल्प करतात ते कशामध्ये? लोकोमोशनमध्ये. त्याला फिरण्यासाठी जर काय लागत असेल तर ते आहे सिलिया आणि फ्लॅजेला. म्हणजे हे काय बाहेर असे एखाद्या केसासारखे राहतात बघा, ते काय करतात? त्याला मुवमेंट, फिरण्यासाठी काम करतात, त्याला हेल्प करतात. ठीक आहे, ते काम कशाचं होतं? सिलिया आणि फ्लॅजेलाचं, बॅक्टेरियाला मूव्ह करण्यासाठी. ठीक आहे, द सिलिया अँड फ्लॅजेला हेल्प इन द लोकोमोशन ऑफ बॅक्टेरिया. बरोबर आहे की नाही? सिलिया आणि फ्लॅजेला काय करतात? हेल्प करतात. कशाला? बॅक्टेरियाला. इन द प्रोसेस ऑफ लोकोमोशन. कशामध्ये? लोकोमोशनमध्ये. नंतर आपण पाहिलं द सेल मेम्ब्रेन. आता हे आपण सेल वॉलच पाहत आहोत, बरोबर आहे. सेल एन्व्हलप, सेल एन्व्हलपच्या 3 लेअर. बाहेरची कोणती? ग्लायकोकॅलेक्स. मधली कोणती? सेल वॉल. इनर कोणती? प्लाझ्मा मेम्ब्रेन. बरोबर आहे. आपण पाहत कोणती आहोत? फक्त सेल मेम्ब्रेन पाहतो, मधलीवाली. ठीक आहे, आता पहा ही सेल मेम्ब्रेन जी राहते ना, समजून घ्या अशी एक सेल असेल. कोणती एक सेल असेल, अशी गोल आहे, सेल आहे, ही एक सेल आहे. ठीक आहे, ही सेल वॉल आहे तिची. ठीक आहे, आता ही सेल वॉल काय करते? कधी कधी एखाद्या सेलमध्ये असं इनफोल्डिंग दाखवते. इनफोल्डिंग म्हणजे आतल्या साईडला. ठीक आहे, आतल्या साईडला ती अशी मुडून जाते. इनफोल्डिंग म्हणतात त्याला, याला इनफोल्डिंग म्हणतात. किंवा एक्सटेन्शन म्हणा, एक्सटेन्शन म्हणजे बाहेर निघणं म्हणा. ठीक आहे, तर जेव्हा एखादी सेल असं इनफोल्डिंग दाखवते तर त्याला आपण काय म्हणतो? द सेल मेम्ब्रेन शो इनफोल्डिंग कॉल्ड ॲज मिझोसोम्स. त्याला आपण काय म्हणतो? मिझोसोम्स. इनफोल्डिंगला काय म्हटलं जातं? सेल वॉलच्या मिझोसोम्स म्हटलं जातं. ठीक आहे, एवढं समजतं सगळ्यांना? इनफोल्डिंग काय असतं? इनफोल्डिंग याला म्हणतो आपण. एखादी सेल आतमध्ये जर का मुडली, बरोबर आहे, मुळाली एक नंबर, तर त्याला आपण काय म्हणतो? इनफोल्डिंग म्हणतो. आतमध्ये घुसून जाणं. ठीक आहे, नाहीतर एकतर बाहेर निघते. ते टायरचं कसं असते? बेंडकी निघाली बाहेर म्हणतात बघा, सायकलची टायरचे. जनरली जेव्हा टायर खराब होतो ना तेव्हा ट्यूब बाहेर निघातो बेंडकीसारखा, तर त्याला आपण काय म्हणतो? एक्सटेन्शन म्हणतो. हे काय झालं? इनफोल्डिंग झालं. हे आतमध्ये झालं, ते बाहेर होतं. ठीक आहे, आता याच्यानंतर काय असतं तर तुम्हाला सांगतो, काही बॅक्टेरिया जे असतात ना, आता हे झालं मिझोसोमपर्यंत. आता काही बॅक्टेरिया असे असतात की ते फोटोसिंथेटिक असतात. कसे असतात? फोटोसिंथेटिक. फोटोसिंथेटिकचा अर्थ काय होतो? स्वतःचं अन्न स्वतः बनवणारे. बरोबर आहे की नाही? काही बॅक्टेरिया हे फोटोसिंथेटिक असतात, म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. तर फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया कोणता आहे? ठीक आहे, तर त्याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहू. ठीक आहे, पहा, हे सगळ्यांना माहीत झालं.
आता लक्ष द्या, दी फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया, photosynthetic bacteria like cyanobacteria. हे नाव लक्षात ठेवायचं. फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया कोणता आहे? सायनोबॅक्टेरिया आहे. सायनोबॅक्टेरिया हा कसा असतो? फोटोसिंथेटिक असतो. पूर्णच जे काही जेवढे बॅक्टेरिया आहेत ते सर्वच्या सर्व फोटोसिंथेटिक असतील असं नाही. ठीक आहे, की सगळेच बॅक्टेरिया हे फोटोसिंथेटिक असतात? नाही, नसतात. त्यापैकी काहीच बॅक्टेरिया हे फोटोसिंथेटिक असतात, बाकी सर्व दुसऱ्यावर अवलंबून राहतात. ठीक आहे, काही बॅक्टेरिया तर आपल्या बॉडीमध्ये सुद्धा राहतात. टायफॉइडचा झाला, ठीक आहे, कॉलराचा झाला, ते तर आपल्या बॉडीमध्ये जिवंत राहतात, आपली लाईफ सायकल ते जगतात ते. ठीक आहे, तर त्यांची जी लाईफ सायकल असते ती आपल्यावर डिपेंड असते. ठीक आहे, पण काही बॅक्टेरिया असे असतात जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, दुसऱ्या कोणावरही डिपेंड राहत नाहीत. त्यांना आपण म्हणतो फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया, आणि तो कोणता आहे? सायनोबॅक्टेरिया. आता हा सायनोबॅक्टेरिया जो आहे हा काय करतो? एक एक्सटेन्शन दाखवतो. काय दाखवतो? दी सायनोबॅक्टेरिया, दी सेल वॉल. आता हे सायनोबॅक्टेरियाची जी सेल वॉल असते, काय? सेल वॉल. दी सेल वॉल ऑफ सायनोबॅक्टेरिया shows extension. काय दाखवते? एक्सटेन्शन. and that extension is called as the cell wall of cyanobacteria shows extension, and that extension is called as chromatophore. त्याला आपण काय म्हणतो? क्रोमॅटोफोर. लक्षात आलं का सर्वांच्या? ठीक आहे, द सेल वॉल ऑफ सायनोबॅक्टेरिया शोज एक्सटेन्शन, दॅट एक्सटेन्शन इज कॉल्ड ॲज क्रोमॅटोफोर. ठीक आहे, सायनोबॅक्टेरिया काय करतो? एक एक्सटेन्शन दाखवतो. एक्सटेन्शन म्हणजे सेल वॉलमध्ये बाहेर निघाली सेल वॉल, तर त्याला आपण काय म्हणतो? क्रोमॅटोफोर. जर इनफोल्डिंग असती तर काय म्हटलं असं? त्याला मिझोसोम्स. कळालं तुम्हाला? एवढा याच्यात काही प्रॉब्लेम आहे कोणाला? समजलं सगळं? पाहून घ्या एक वेळेस परत. ठीक आहे, सर्वच बॅक्टेरिया हे कसे असतात? फोटोसिंथेटिक असतात का? नसतात. त्यापैकी काहीच हे फोटोसिंथेटिक असतात. ठीक आहे, त्यापैकी एक आहे तुमचा सायनोबॅक्टेरिया. ठीक आहे, नंतरचा पॉईंट होता द सेल वॉल ऑफ सायनोबॅक्टेरिया इट शोज सम एक्सटेन्शन, अँड दॅट एक्सटेन्शन इज कॉल्ड ॲज क्रोमॅटोफोर. त्याला आपण काय म्हणतो? क्रोमॅटोफोर. ठीक आहे, आणि हे जे क्रोमॅटोफोर असतात ना, हे जे क्रोमॅटोफोर्स असतात यांच्यामध्ये पिगमेंट्स राहतात. काय राहतात? पिगमेंट्स. त्याला आपण काय म्हणतो? क्रोमॅटिक पिगमेंट्स. इट कंटेन some pigments या क्रोमॅटोफोर मध्ये काय काय असतात? काही पिगमेंट्स असतात. ठीक आहे, आपण हे पहिले मिटवून तुम्हाला मी याच्याबद्दल डिटेल सांगतो. ठीक आहे, पहा, इट कंटेन सम पिगमेंट अँड दॅट पिगमेंट्स आर फोटोसिंथेटिक. तर हा पॉइंट आपण काय लिहू शकतो? इट कंटेन सम फोटोसिंथेटिक पिगमेंट. फोटोसिंथेटिक पिगमेंट म्हणजे आता आपण काय म्हणू शकतो? पहिले तर पहा, सेल वॉलला कशाच्या? सायनोबॅक्टेरियाच्या एक एक्सटेन्शन असतं, आणि त्या एक्सटेन्शनला आपण काय म्हणतो? क्रोमॅटोफोर म्हणतो. आणि त्या क्रोमॅटोफोर मध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट्स असतात. काय असतात? फोटोसिंथेटिक पिगमेंट्स असतात. ठीक आहे, हे एवढं लक्षात ठेवायचं.
आता आपण जे मिझोसोम्स पाहिले होते ना, मिझोसोम्स जे होतं, मिझोसोम कशाला म्हटलं आपण, द इनफोल्डिंग ऑफ सेल वॉल इज कॉल्ड ॲज मिझोसोम. आता मिझोसोमचे फंक्शन काय काय, कशा कशात मदत करतो मिझोसोम. इट हेल्प्स, एक लिहा याचं फंक्शन मध्ये, फंक्शन मिझोसोमचे फंक्शन काय काय. आपण मिझोसोम कुठे असतो तेही पाहिला आणि मिझोसोम काय असतो तेही पाहिलं. मिझोसोम कुठं असतो, सेल वॉलवर असतो. ठीक आहे. आणि कसा असतो, इट इज अन इनफोल्डिंग ऑफ सेल वॉल. कशाची आहे, इनफोल्डिंग, सेल वॉलची इनफोल्डिंग आहे, त्याला आपण काय म्हणतो मिझोसोम. आणि त्याचं फंक्शन काय पहा, इट हेल्प्स in DNA रेप्लिकेशन. कशामध्ये हेल्प करतो हा, DNA रेप्लिकेशन. इट हेल्प्स इन DNA रेप्लिकेशन. एक झाला. नंतर नंबर 2, याचं काम काय असतं अजून. ठीक आहे, याचं अजून काम आहे, इट हेल्प्स इन सेल फॉर्मेशन. इट हेल्प्स इन सेल फॉर्मेशन. ठीक आहे. तर मिझोसोमचे 2 काम आहेत, एक फंक्शन आहे त्याचं, इट हेल्प्स इन DNA रेप्लिकेशन आणि इट हेल्प्स इन सेल फॉर्मेशन. कशामध्ये हेल्प करतो तो, DNA रेप्लिकेशन मध्ये आणि सेल फॉर्मेशन मध्ये. ठीक आहे, हे 2 फंक्शन होते कशाचे, मिझोसोमचे. हां, हे कशामध्ये राहतात, फोटोसिंथेटिक पिगमेंट क्रोमॅटोफोर मध्ये. बरोबर आहे की नाही, क्रोमॅटोफोर मध्ये काय राहतात, फोटोसिंथेटिक पिगमेंट राहतात. मिझोसोम कशाला म्हणतो आपण, इनफोल्डिंग ऑफ सेल मेम्ब्रेनला आपण काय म्हणतो, मिझोसोम. मिझोसोमचं फंक्शन काय आहे, इट हेल्प्स इन DNA रेप्लिकेशनला मदत करते. हे DNA रेप्लिकेशन हे समोर आहे तुम्हाला 12वी मध्ये, तेव्हा आपण ते डिटेलमध्ये पाहू की DNA रेप्लिकेशन आपण कशाला म्हणतो. ठीक आहे. आणि सेल फॉर्मेशन मध्ये सुद्धा हा मदत करतो. कशा पद्धतीने करतो हे सुद्धा आपल्याला समोर शिकायचं आहे. ठीक आहे. तर हे 2 पॉईंट होते, हे याचे फंक्शन होते कशाचे, मिझोसोमचे. कळालं एवढं. आता याच्यानंतर सुद्धा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काही ग्रॅन्युलर पार्ट्स राहतात. त्या ग्रॅन्युलर पार्टला आपण रायबोसोम्स म्हणतो. आणि रायबोसोम्स बद्दल मी तुम्हाला काल सांगितलं होतं. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे रायबोसोम्स राहतात ते कोणते राहतात, 70S वाले, 70S. ठीक आहे. आणि त्या 70Sचे 2 सब युनिट राहतात, त्यांना आपण म्हणतो 50S आणि 30S. ठीक आहे. इथे S जो असतो तो S आपण काय डिनोट करतो, स्वेट बर्स युनिट. ठीक आहे. किंवा त्याला म्हणतात सेडिमेंटरी फॅक्टर. काय म्हणतात त्याला, सेडिमेंटरी फॅक्टर. ठीक आहे. हे जेव्हा आपण समोर रायबोसोम येईल ना, तेव्हा आपण त्याला डिटेलमध्ये पाहू. समजलं सगळ्यांना हे एवढं, काही याच्यात प्रॉब्लेम आहे कोणाला नाही. ठीक आहे. आता आपण काय करू, हे तिथं तुमचं प्रोकॅरियोटिक सेल संपून जातं. प्रोकॅरियोटिक सेलबद्दल एवढं समजणं तुम्हाला महत्त्वाचं होतं. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे युकॅरियोटिक सेल, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. ओके.